जर तुम्ही चेंडू जुने आणून दिले नाहीत तर आमच्याकडे नवीन चेंडू आहेत, त्या नवीन चेंडूनच तुम्हाला मॅच कंपल्सरी सुरू ठेवावी लागेल. कारण चेंडू जातात गण्या कोण आणत नाही, ते काय करणार, तुमचे खेळाडूच नाही आहेत. सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजय पाटील ओवळा लेजेंडरी खेळाडू आहेत, खूप सहकार्य या स्पर्धेला त्यांनी केलं आहे आणि आम्ही त्यांना पांचूला देखील आमच्या इन्व्हिटेशन दिलं आहे की पांचूला देखील आपण या आमच्या स्पर्धेच्या वेळेला. धन्यवाद अजय मित्रा, तुझं मनापासून आभार. वेलकम नरेशदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी गजानन ढाके साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आज गजानन ढाके साहेबांचा जन्मदिवस आहे आणि आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष तसेच ओळा या टीमचे ते खेळाडू आहेत. मात्र त्या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळत आहेत. हार्दिक स्वागत नरेश दादा, तुझं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांनी देखील सदिच्छा भेट गजानन ढाके साहेबांना दिली आहे. यस, मॅच ऑन. दोन्ही टीमना शुभेच्छा. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय किशोर पाटील, नॉन स्ट्राईकला आहे जॅक्सन जय किसन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत मेघनाथ घरत. पहिला चेंडू ऑफ साईडला, कडक फटका आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला होता, बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू स्टॉप केलं, नॉन स्ट्राईक केला, थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता, मात्र कदाचित जॅक्सनचं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी. नारंगी संघ, नारंगीच्या मैदानावर खेळण्याचं स्वप्न अनेक संघांचं असतं. लक्षात ठेवा, नारंगीच्या मैदानावर एकदा तरी खेळण्यासाठी जा मित्रांनो, कारण त्या मैदानावरचा खेळण्याचा आनंद वेगळा असतो. अक्षरशः तुम्हाला असं वाटेल की आम्ही धर्मशालामध्ये कॉमेंट्री करतो की काय सैजात, कारण काय कॉमेंट्री बॉक्स बनवला आहे धर्मशाळेप्रमाणे. तो कॉमेंट्री बॉक्स बनवण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर व्ह्यूज पाहायला मिळत आहेत नारंगीच्या मैदानावरून. गतीमध्ये मिश्रण, स्लोरम चेंडू हाताळला होता या ठिकाणी आणि ही गती ओळखता आली नाही बॅटर किशोर यांना. एक धाव, धावसंख्या झाली आहे ते 3. गणपत बाबूराव चषक ही स्पर्धा आवर्जून इन्व्हिटेशन त्यांचं असतं मला. NCC चषक जी मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून पाहिली जातं, त्या स्पर्धेचं देखील इन्व्हिटेशन त्यांच्याकडून आम्हाला नेहमी असतं. हा संघ आपण पाहतो नारंगी संघ पालघर जिल्ह्यातील विरार गावातील हा संघ आहे. ऑफ साईडला कट करतोय, स्वीपर पॉइंट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो स्ट्राईक एंडला केला गेला. एक धाव, 2 धाबा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. वेलकम वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालं आहे आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम नरेशजी मणेरा साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मागच्या बुधवारी देखील नरेशजी मणेरा साहेबांना या व्यासपीठावर पाहिलं होतं, ज्यावेळेस वाघबीळ पहिली वुमन प्रीमियर लीग खेळवली गेली होती. त्यावेळेस देखील त्या महिलांच्या स्पर्धेमध्ये महिलांना प्रतिसाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी नरेशजी मणेरा साहेब या ठिकाणी दाखल झाले होते. आज देखील 40 प्लसची स्पर्धा सुरू आहे आणि आज देखील या 40 प्लसच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, त्यानंतर गजाननजी ढाके साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत नरेशजी मणेरा साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक स्वागत आहे साहेब आपलं. आणि खास करून गजानन ढाके साहेब यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नरेशजी मणेरा साहेब या ठिकाणी दाखल झालेला आहेत. आपल्या हक्काचा माणूस, आपल्या समाजाचा माणूस आणि शिवसेनेचा मी म्हणेन दमदार नेतृत्व करणारा या आपल्याला माणूस पाहायला मिळतोय नरेशजी मणेरा साहेब. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजे 8. कोळशेद वर्सेस नारंगी अशी आपण ही मॅच पाहतोय. मीरा संघाचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मीरा संघाचं देखील हार्दिक स्वागत. एंड ऑफ द
ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत फलकावर त्या बिनबाद 8 धावा. प्रवीण गावड जो नारंगी संघाचा मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला की आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या कोणत्या कोणत्या खेळाडूच्या खात्यावर आहे, त्याच्यामध्ये प्रवीण गावड म्हणजे उर्फ पन्ना याला विसरता कामा नाही आहे. या मैदानावर 91 धावा पन्नानं कुठल्या होत्या हे विसरता कामा नाही आहे. तो हा नारंगीचा संघ. भूषण भोईर याने देखील 90चा आकडा पार केला होता, हे विसरता कामा नाही आहे. हा एक उच्चांक आहे या मैदानावरचा, तो म्हणजे प्रत्येक खेळाडूचा. जितू शेळके 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, मात्र पहिला चेंडू येतोय डॉट. आज कदाचित तो रेकॉर्ड ब्रेक होईल. 95 धावा 94 धावा हा जो विक्रम या मैदानावर आहे काही खेळाडूंचा, तो आज कदाचित रेकॉर्ड ब्रेक होण्याची दाट शक्यता आहे ग्रँड फिनालेमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन सोडून जाणारा चेंडू पंच महेंद्र शिंदे सरांकडून वाईटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अवंतर धावसंख्या आपण फलकावर पाहतोय ती 9. बॅकफुटला गेला, पुलचा फटका आपण पाहतोय. पुल प्रॉमिसिंग पुल नाहीये या ठिकाणी. हा कॅच मात्र सुंदररित्या कॅरी केला गेला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. पहिला धक्का नारंगी टीमला. मिस्टर जय किसन परतीच्या मार्गी आउट. नवीन ने कॅच लिया. या खेळाडूचे फॅन फॉलोअर भरपूर आहेत नवीनचे, हे विसरता कामा नाहीये. कोलशेत संघ कालच्या दिवसामध्ये जगदीशजी गरज साहेब या ठिकाणी दाखल झाले होते, आज कदाचित उशिरा येतील. मेघनाथ कुठे आहेत? बिझी आहेत. षटक क्रमांक 2 जितू शेळके. आणि जो विक्रम मगाशी मी म्हटलं ना की 115 धावा जो कालच्या दिवसातील या मैदानावरचा विक्रम, तशाच प्रकारचा विक्रम झाला होता कोलशेत प्रीमियर लीगमध्ये. आणि या 2 सख्या भावांना ती सेंचुरीज पूर्ण केली होती. जितू शेळके आणि त्यांचे बंधू शहजाद शेख त्या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी होते, ते हे विसरता कामा नाही आहे. कोलशेत प्रीमियर लीग आपण 2 सेंचुरीज पाहिल्या त्या शहजाद त्या प्रीमियर लीगमध्ये, दोन्ही सख्या भावांच्या. आणि दोन्ही सख्खे भाऊ अलग अलग संघामध्ये, समोरच्या संघामध्ये होते, अलग अलग संघामध्ये समोरच्या. ऑफसाईडला चेंडूला ड्राईव्ह केला गेला, कव्हरच्या दिशेतून फिल्डर वेगाने येतोय. नॉन स्ट्राईकला ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावा झालेल्या त्या 11. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये ती मी एक पहिली सेंचुरी पाहिली होती. याची देही याची डोळा. कोलशेच्या मैदानावर 20 चेंडू 100 धावा करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि तो विक्रम या गोलंदाजानं केला होता बॅटिंग करताना कोलशेच्या मैदानावर. बॅटचा टो लागतोय. चेंडू अगदी अदृश्य झाला होता. चेंडू जांभळीच्या झाडाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र विकासला स्ट्रगल करावी लागली की चेंडू नक्की पडेल तर कुठे पडेल. धावसंख्या 12. त्या चेंडू झाडाला लागला आणि कॅच घेतला तर कॅच नाही आहे हे क्लिअर करतोय. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा चेंडू बाहेर वळतोय. अवांतर धावेचा इशारा पंच महेंद्र सरांचा या ठिकाणी दिला जातोय. 1 धाव. धावसंख्या 13. मिस्टर स्टोक आहे, उंची जास्त गाठतोय. नवीन शेळके झेलच्या खाली येत आहेत. गुड कॅच नवीन. आणखीन एक धक्का नारंगी संघाला बसतोय. मिस्टर किशोर पाटील परतीच्या मार्गी आउट. माननीय श्री नरेश जी मनेरा साहेब हमारे बीच यहाँ पर उपस्थित हैं, उनका स्वागत और सत्कार गणेश जी मनेरा साहेब से मैं रिक्वेस्ट करूँ, गणेश दादा से मैं रिक्वेस्ट करूँगा कि गणेश दादा आपके ही शुभ बातों से यहाँ पर हमारे बीच नरेश जी मनेरा साहेब उपस्थित हैं, उनका स्वागत और सत्कार ज़रूर किया जाए।
नरेशजी मनेरा साहेबचा सत्कार इथे करणार आम्ही. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. विकास येतोय गोलंदाज, न्यू बॉलर आपण पाहत आहात. आणि फलंदाजीमध्ये आपण पाहत आहेत रमेश मांगेळा, खूप मोठं नाव. आदरणीय सन्मान्य नरेशजी मनेरा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला तो गणेश मनेरा यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून आभार. जयवंत मात्रे साहेब हे कुठे असतील तर यांना विनंती करतोय की आहेत का, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जयवंतजी मात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल कट करतोय, इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेला. स्वीपर पॉइंट रेझर मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. फक्त एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेला आहे. एक न संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 16. या वळू आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय जयवंतजी मात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो मिन्नात यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात. तुमचं जयमल्हार वाघबीळ 40+ वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने येऊया. रमेश मांगेला, आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनामधील पहिली हॅट्रिक जो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, त्यानं मुर्ध्याच्या मैदानावर घेतली होती. 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या रमेश मांगेलानं. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, इज गॉन. आणखीन एक विकेट. रमेश मांगेला देखील परतीच्या मार्गी आउट. धावा झाल्या आहेत त्या 16 धावा. आता मात्र टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर योगेश घरत. बंधू आहे, योगेश नाहीये. काय करतोस तू? तुझ्या गावातले खेळाडू तुला ओळखत नाहीत? संतोष बंधू एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. अनेक मोठमोठ्या इनिंग खेळणारा, म्हणजे मधली फळी सांभाळून ठेवणारा हा खेळाडू आहे नारंगी या टीमचा. महत्त्वपूर्ण बॅटर्स आहे. आणि इथून मात्र संतोषच्या विषयी म्हणायचं गेलं तर संतोषनं इथून एक अँकर रोल अदा करावा लागेल. मंडपवाले कुठे असाल तर या. मंडप डेकोरेटर्स कुठे असाल तर या जरा. रमाकांत भोईर वेलकम, हार्दिक स्वागत. मंडपवाले काका कुठे असाल तर जरा लवकर या. धावा झाल्या तर 16. वेळेकडे लक्ष द्या. आज वेळ महत्वाचा आहे, वेळेला प्राधान्य द्या. चांगला चेंडू हाताळला जातोय. षटक क्रमांक 3 हे सुरू आहे. आणि मागच्या मॅचचा आपण अपडेट पाहिला तर प्रत्येक संघ 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. स्विच हिटचा फटका कन्वर्ट करायचा होता. हे मैदान जे आपण पाहिलं, मी नेहमी म्हणतो इकडची काही जी सीमा लाईन आहे, सीमारेषा आहे, म्हणजे आपण लॉंग ऑन पाहिलं तर लॉंग ऑनची सीमारेषा पाहिली तर आपण 50 यार्डची ती लॉंग ऑनची सीमारेषा असेल. जर विचार केला आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळपास 52 ते 53 असेल. बाउंड्री लाईन जी आहे, सीमा लाईन जी आहे या मैदानाची, ही सीमा लाईन इतकीही मोठी नाही आहे की तुम्ही क्रॉस करू शकणार नाही आहेत. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण 6 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये 115 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले आहेत. धावासंख्या 16. त्याच्यामुळे इथे षटकार लवकर जात आहेत.
ऋषिकेशजी मुकादम हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऋषिकेशजी मुकादम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जय मल्हार वाघबील 40 प्लसच्या वतीने केला जातोय. धन्यवाद सर, आपण इथे आलात, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. ऑफसाईडला कट करतोय, मिसफील्ड. नवीन शेळके कडून झाले मिसफील्ड. बॅकअप त्या ठिकाणी होता, मात्र त्या चेंडूला अडवण्यासाठी पोहोचू शकला नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा मिळेल चौकार. 4 धावा झाल्या आहेत 23. त्यानंतर सन्माननीय सत्तार वारेकर साहेब, सत्तार वरेकर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय नरेशजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान हा व्यासपीठावर केला जातोय. शॉर्ट बॉल पूर्णतः बॉडीला टर्न करून स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळला जात आहे. डीप मध्ये चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. चांगला थ्रो पाहायला मिळत नाहीये. 2 धावा तरी ते नक्कीच कंप्लीट होतील. गंगाधर आणि आपण बंधू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा झाल्या फलकावर, त्या म्हणजेच 22 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला आपण नारंगी संघ, तर एका साईडला आपण कोलशेत संघ पाहतोय. नरेशजी पाटील, यस हे नरेश दादा का? तुम्ही मला सांगा ना. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत नरेशजी पाटील, लेजेंडरी खेळाडू आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. सिंगल इथे मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 23. थँक्यू सैजाद. 4 षटक प्रगती पदावर आहे. मालिकावीर पारितोषिक तुम्ही पाहू शकाल, जे आत्ताच संपन्न झाली होती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. त्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपण जी ट्रॉफी पाहिली होती, एक गदा पाहिला होता, तशाच प्रकारे आपण ती मालिकावीर ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहोत. सुरेख चेंडू हाताळला गेला. अगदी अचंबित करणारा चेंडू हाताळला गेला. फाईटच्या स्वरूपात ही एक धाव, लेग ब्रेक, ज्युनियर लेग ब्रेक आपण त्या ठिकाणी पाहिला. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. अक्षरशः या चेंडूला खेळताना मात्र आश्चर्यजनक तो चेंडू खेळला गेला बंधू मार्फत. चेंडू एसटीच्या मागे निघून जातो. त्या ठिकाणी बॅटची एज लागली गेली. 1च धाव मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 25. षटक क्रमांक 4. धावा संख्येचा वेग वाढवावा लागेल. या मैदानावर कुठलीही धावा संख्या सेफ नाहीये. त्याच्यामुळे इथे जितक्या धावा तुम्ही बनवाल तितक्या तुमच्या टीमसाठी, तुमच्या गोलंदाजासाठी लढण्याची ताकद. मिस्टर स्टोक आहे, मागे फिल्डर आहे अगदी झेलच्या खाली. चुकी त्या ठिकाणी झाली नाहीये. आणखीन 1 विकेट नारंगी टीमची. मिस्टर संतोष परतीच्या मार्गी आउट. योगेश घरत टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कालच्या दिवसामध्ये भरपूर धावा कुठल्या गेल्या याचा देखील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. काल संपूर्ण दिवसामध्ये किती षटकार लागले गेले ओव्हरऑल, आणि एकूण धावसंख्या कालच्या दिवसामध्ये किती झाली याच्याविषयी नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही माहिती देणार आहोत. कारण काल आतिषबाजी झाली कालच्या दिवसामध्ये.
सन्माननीय तुषारजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. यस, स्नेहल म्हात्रे यांचे हे वडील आहेत. वॉट शॉट, मात्र हा चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा, षटकार. बिग 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 स्ट्रोक खेळला गेला. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 32. तुषारजी म्हात्रे, ज्या मुलीला आपण मागच्या बुधवारी समालोचन करताना पाहिलं होतं, स्नेहल म्हात्रे, अगदी आगरी कन्या आहे, मात्र मराठी भाषेवर प्रभुत्व ठेवणारी ती कन्या आहे आणि खूप चांगलं तिने एका दिवसामध्ये कॅचअप केलं की क्रिकेटची कॉमेंट्री कशी करायला हवी. खूप चांगलं समालोचन आणि भरपूर सन्मान तिचे या ठिकाणी केले गेले बुधवारच्या दिवसामध्ये. कदाचित आज ती या ठिकाणी नक्कीच येणार असेल. धावा संख्या 32. योगेश गरज ट्रॅक एंडवर, गोलंदाजी ट्रॅकवर आपण अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय मिस्टर राजेंद्र. यावेळेस बॅटरपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. बॅटरच्या रेंजमध्ये जर आपण आलात तर बॅटर नक्कीच मोठा फटका खेळू शकतो. ही पूर्ण जाणकारी असणारा गोलंदाज राजेंद्र आहे. आता लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय त्या ठिकाणी. ब्लॉकॉल डिलिव्हरी होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर फिल्डर त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मिसफील्ड झाली. बीट झाला फिल्डर. डीपमध्ये चेंडू फील्ड झाला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 35-35. लॉस ऑफ 4 विकेट ऑन बोर्ड नारंगी मास्टर्स. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पूर्वार्ध पाहतोय आपण. या इनिंगचा उत्तरार्ध अजूनही आपल्याला पाहायचं. इन टू द गॅप, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लास फटका, चौकार. टॉप रफ अँड टफ मी म्हणेल हा फटका खेळला गेला. सुरेख फटका योगेश गरड टीम कॅप्टन यांच्या बॅटमधून आपण पाहिला. धावांचा वेग वाढतोय. धावांना चालना या ठिकाणी मिळते. धावा झालेल्या ते 39 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. बदल हवाय जितू शेळके आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल हवाय. या कारणास्तव आपण पाहतोय तर एक मिड ऑफ नाहीये. मिड ऑफ देखील काढला गेला. एक्स्ट्रा कव्हर शॉटमध्ये लावण्याचा कदाचित मानस असेल जितू शेळके यांचा. एक थर्ड शॉट, थर्ड मॅन, स्वीपर पॉइंट डीपमध्ये आपण पाहतोय. एक डीप कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट. त्यानंतर आपण पाहतोय बॅकवर्ड अँड फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये पाहतोय आपण. रेंज पुन्हा एकदा खराब, लाईन खराब पाहिली पुन्हा एकदा. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्या 40. आज गंगाधर वेगळ्या लुकमध्ये आहे. ग्लोव्ज घातलेत, रेड कलरची ग्लोव्ज. इथे मात्र आणखीन या 2 धावा मोजाव्या लागल्यात कोलशेट टीमला. षटकार मात्र अडवला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले आहे, कारण अन्यथा नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. बॉर्डरफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण. यस, क्लिअर आहे ना. जरा प्रेक्षकांनी कळवा, षटकार आहे की धावा फक्त 2 आहेत. षटकार नाही, ओके कळवा जरा. अंपायर सांगतायत तिकडे, कारण कालच्या दिवसामध्ये थोडासा वादविवाद झाला होता या गोष्टीवरून. प्रेक्षकांनी प्लीज लगेच निर्णय द्यायचा आहे त्या ठिकाणी. फुल ऑफ लाईन. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू त्या फोर्सनं पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आउट ऑफ द रोप येतोय योगेश गरड यांच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. ज्युसी षटकार. 6. धावसंख्या वेगानं वाढताना तब्बल धावसंख्या पोहोचली गेली ती 48च्या घरामध्ये. 48 धावा, 49 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत कोलशेत या टीमला. चला या वळूया आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं. मीरा टीम कॅप्टन रमाकांत भोईर
यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि NS भाईंदर टीम कॅप्टन दादा बोल हॅलो हॅलो ॲलन बोल दादा आड्या तुला मी आवडत फोन करतो तर मला फोन न तुझी तू किती वेळा फोन केला ना मी मध्ये मध्ये बघ मी विचार भरतला विचारला मी ग्रेगला विचारला बरं माझा फोन की नाही काय बरं आहे की ना दादा बरे काय काय स्लिप नाही दिसत पण नाही मॅचला बट जमिनीत घालून ठेव मोबाईल जमिनीत घालून ठेव ना बराच ना पण बराच ना चला 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 कॉल देतोय NS भाईंदर टीम कॅप्टन आणि मीरा टीम कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो या ठिकाणी जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे त्यांचे नातेवाईक आहेत जे त्यांचे चाहते आहेत हे आलेले आहेत गजानन ढाके साहेब यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी यस वेलकम राजा भाऊ हार्दिक स्वागत आपलं याला का आणलाय रे विनोदच्या पोराला विनोद याला का जोडीला घेऊन आलास तू मला भेटायला आलास ये चला शतरक्षण लावून घ्या आणि कोलशेट टीमला विनंती करतोय सलामीची जोडी यस मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे मोहन घरत आणि प्रकाश पाटील ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल इन्व्हाइट करतोय कमेंटरी बॉक्समध्ये महाराष्ट्राचा एक गोड आवाज हिंदी समालोचक आमचे मित्र शैजाजी शेख यांना चलिए ओपनर बैटर्स की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई इस वक्त प्रकाश और मोहन आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्मानित जगदीशजी घरत साहेब या ठिकाणी आले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण एक सर मॅच संपली की प्लीज आपण व्यासपीठावर या
लक्ष्य की अगर बात करें तो 49 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा गया है टीम कोलचित के अगेंस्ट टीम नारंगी ने। सलामी बल्लेबाज इस वक्त प्रकाश और मोहन की जोड़ी। मोहन घरत डेंजर बैट्समैन मोहन, नो डाउट लेफ्ट हैंडर बैटर हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं, साथ ही साथ एक बेहतरीन ऑलराउंडर का रोल जरूर प्ले करते हैं। पहली ओवर की जिम्मेदारी संभाली है किशोर ने। वेरी फर्स्ट बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन नो मैंस लैंड पे गेंद गिरेगी जब तक के मिड विकेट के खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते। विकेटों के बीच में 2 रनों के लिए लगती हुई दौड़ और 2 रन के साथ यहां पर अपना और अपनी टीम का अकाउंट ओपन किया है मिस्टर प्रकाश ने। प्रकाश ने अपना अकाउंट यहां पर ओपन किया है। चलिए कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा, महेंद्र टीम एंड मीरा टीम कॅप्टन्स लगेच या टॉससाठी। यानंतर तुमचा मॅच ओनर मी कॅप्टन्स मीरा टीम कॅप्टन रेडी आहे आणि भाईंदर टीमचा कॅप्टन आला असेल तर प्लीज लवकर या टॉससाठी। डाउन द ग्राउंड खेला है इस वक्त कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ और यहां पर 2 रनों की लगी है दौड़। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, नो डाउट शानदार तरीके से रनिंग बिटवीन द विकेट देखने मिलती हुई और इस 2 रन के साथ स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 4 रनों पर। टीम भाईंदर 40+ मास्टर्स टॉससाठी यायचं लगेच कॅप्टनला आले असतील तर प्लीज लगेच या, यानंतर तुमची मॅचेस आहे। मनश्री बालकृष्ण कमलिक पाटील साहेब माजी नगरसेवक, त्यांच्याशी रिक्वेस्ट असेल की दादा या मंचावरती, आपलं शहरचं स्वागत। जयमाला स्पोर्ट्स 40+ मास्टर कप 2025 मध्ये आपलं शहरचं स्वागत। नेक्स्ट बॉल, दिस इज अ ब्यूटीफुल कवर ड्राइव। बहुत ही बेहतरीन तरीके से मोहन ने इस कवर ड्राइव को खेला, कलाइयों का उपयोग किया, गेंद को मात्र दिशा दी और सिंगल रन यहां पर चुराने में सक्षम और कामयाब रहे। विकेटों के बीच स्ट्रोक विद द रन, चिकी सिंगल जिसे कहा जाता है, उस तरीके से रनों को चुराया। फ्रंट फुट पर निकले हैं, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए प्रकाश, डांसिंग डाउन द स्ट्रोक करना चाह रहे थे, कदमों की हलचलाहट जरूर की थी लेकिन गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई। चलिए फिर भी 2 रनों का होगा फायदा, 2 रनों का होगा प्रॉफिट और इस 2 रन के साथ स्कोर 8 रनों पर कन्वर्ट होता हुआ। 8 रन स्कोर कार्ड पर पहला ओवर जारी है। एक गेंद अभी भी आना शेष है, एक गेंद अभी भी आना किशोर की बाकी है। सामना करने के लिए तैयार है प्रकाश। आउटसाइड द ऑफ स्टंप बैकफुट पर जाकर पंच किया है, गेंद को कन्वर्ट किया है पॉइंट बाउंड्री की तरफ। खराब फील्डिंग, गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ दर्जेदार 4 रन। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 12 रन। 12 रन स्कोर कार्ड पर इस वक्त नजर आ रहे हैं। बची हुई 24 गेंदें शेष, 37 रन की जरूरत इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। चलिए थोड़ा सा फास्ट करना है टीम नारंगी। टाइम लिमिट जो आपको दिया गया है 20 मिनट्स, उसके ऊपर थोड़ा सा फोकस करना है क्योंकि आज बहुत सारे मैचेस हैं, बल्कि एक मैच और बढ़ेगा। फाइनल का जो मुकाबला होगा
वो भी हमें आज यहाँ पर कंप्लीट करना है, इसलिए आप लोगों का सहयोग, आप लोगों का सपोर्ट बहुत ज़रूरी होगा। जय किशन आए हैं गेंदबाजी की कमान पर। जय किशन को आमंत्रित किया गया है गेंदबाजी की कमान पर। टीम भाईंदर, अगर आपकी उपस्थिति हो चुकी हो तो प्लीज संपर्क के साथ है। भाईंदर टीम, नेक्स्ट मैच आपका रहेगा, इसलिए आपको ताबड़तोड़ संपर्क के साधना है कमेंट्री बॉक्स पर। जय किशन सामना करने के लिए तैयार होते हुए। मोहन, बड़ा हिट, दिस इज अ बिग हिट, वन बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक, प्रॉपर टाइमिंग किया था, गेंद को प्रॉपर मिडलिंग किया था, गेंद वन बाउंस आउट ऑफ द पार्क कन्वर्ट हुई है 4 रन के लिए। पहली गेंद पर चौका आया है जय किशन की पहली गेंद पर। नेक्स्ट बॉल फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट, बिग हिट, बिग हिट, गेंद गई है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। व्हाट अ हिट। पहली गेंद पे चौका जड़ा, दूसरी गेंद पर यहां पर जड़ दिया है 6। 2 गेंदों पर 10 रन आ चुके हैं। स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 22, 22 ऑन द बोर्ड। नेक्स्ट मैच आप देखेंगे राई वर्सेस भाईंदर के बीच, सॉरी भाईंदर वर्सेस मीरा टीम के बीच नेक्स्ट मैच खिलाया जाएगा। टॉस होने जा रहा है। सिंगल रन कंप्लीट किया है, 1 रन, स्कोर 23 ऑन द बोर्ड। क्या बैटिंग की है यहां पर मोहन घरत, बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगाकर अपनी टीम को अच्छे पायदान पर लाकर खड़ा कर दिया है। नेक्स्ट बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, और ये बेहतरीन कैच, विकेट का हुआ है पतंग। टॉस होने जा रहा है, टॉस जीता है टीम यस सर। अब यहां पर देखिए, यही अनोखी परंपरा है। आप वाकबिल में आएंगे, आपको यहां पर सम्मानित किया जाता है, आपकी खातिरदारी की जाती है, क्योंकि अतिथि देवो भव। फ्रूट किट यहां पर दिया जा रहा है। मेरा टीम का इस वक्त सत्कार किया जा रहा है एक तुषार जी मात्रे साहब के शुभ हाथों से। यहां पर आइए, वाकबिल में आपके लिए हर एक चीज की फैसिलिटी है। 40+ के सभी मास्टर्स खिलाड़ियों का यहां पर सम्मान किया जाता है। ये तो फ्रूट किट हो गया, उसके बाद हमारे डाक्की साहब की तरफ से भी सरप्राइज गिफ्ट है आपके लिए, हमारे बर्थडे बॉय। बिल्कुल, ये पूरा का पूरा अरेंजमेंट हमारी जय मल्हार 40+ की जो टीम है ना, ये वो मेहनत करती है। हमारे जितने भी स्पॉन्सर्स हैं जिन्होंने सपोर्ट किया है, उनका भी हम धन्यवाद ज़रूर प्रकट करेंगे कि आपके सहयोग के बिना ये कार्य होना थोड़ा सा मुश्किल था, लेकिन आपने जो सहयोग किया है उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद है। हर टीम के लिए फ्रूट किट है। न्यू बैटर आए हैं मेघनाथ, मेगा। ओ, आते ही साथ अपने इरादे दर्शाए, पैरेलल 6, क्या बात है। इस तरीके के स्ट्रोक्स हमारे लेजेंड क्रिकेटर अजरुद्दीन के बल्ले से देखने मिलते थे। हाइट कम होती थी 6 की, पैरेलल 6 कन्वर्ट होता था, गेंद उसी माध्यम से उसी तरीके से कन्वर्ट हुई है 6 रन के लिए। मेगा ने आते ही साथ अपने इरादे दर्शा दिए कि जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। उसी तरीके की बल्लेबाजी। इनर एज लगा है, सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन कंप्लीट किया। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 30 रनों पर। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर दर्शाता हुआ 3-0-30।
एक विकेट के नुकसान के बाद जीत के लिए 18 गेंदों का खेल शेष है और जो रनों की जरूरत है वो है 19। आज हमारे डाकी साहब का बर्थडे है, बाबा का बर्थडे है, हो दे खर्चा। 19 रनों की जरूरत है, 18 गेंदे शेष है। 18-19 का ये मुकाबला, 18 गेंदे 19 रन, 19 रन 18 गेंदे पाइजे। योगेश आए हैं इस वक्त गेंदबाजी की कमान पर। वो भी बोलना। फोन करूं क्या, कमेंट्री पे बैठा हूं, कॉल करूं? ओके यस, 22 का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। गेंदबाज योगेश घरत अगली गेंद लेकर तैयार होंगे अपने बॉलिंग ट्रैक पर। इस बार गेंद को हल्के हाथों से खेला था, सिंगल रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मेगा को ज्यादा मौका मिल रहा है, मेगा के पास ज्यादा से ज्यादा मेघनाथ को मौका दे रहे हैं क्योंकि मेघनाथ के बल्ले से एक बड़ा हिट आया है। अकाउंट किस तरीके से खोला है, 6 के साथ इन्होंने अकाउंट खोला है। जिस तरीके से हट्टे कट्टे शरीर के हैं वैसे ही लंबे हिट लगाते हैं। इस बार देखिए गेंद की रेंज में नहीं आए थे, थोड़ा सा तीखा बाउंसर था, टप्पा खाने के बाद गति के साथ साथ जो उछाल का तड़का था उसके कारण ये गेंद रही डॉट के रूप में। डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। इस डॉट डिलीवरी के साथ कमबैक किया है गेंदबाज मंगेश घरत ने, योगेश घरत ने, सॉरी। इस बार व्हाट अ हिट, क्लासिकल स्ट्रोक, गेंद हवा में है और ये गेंद पर मोहर लगी है, 6 रन। क्या बात है, रोहित शर्मा स्टाइल स्ट्रोक था, देख सकते हैं क्या क्लासिकल स्ट्रोक जड़ा है। बैट का फेस किस तरीके से ओपन किया, फ्रंट फुट पर निकले और यहां देखिए, ओहो क्या बात है। इस 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 ऑन द बोर्ड। और इस बार गेंदबाज पे प्रहार, बड़ा वाला अत्याचार, गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के पार। अंपायर का इशारा कन्वर्ट हुआ है कि यस ये है 6 रन। 2 गेंदे 2 6। कल के दिन की अगर बात करें तो आप NSC लाइव चैनल पर जाइए, वहां पर आपने अगर कल का दिन मिस किया है तो केतन पाटिल के 5 बॉल 5 6 देखिएगा। बॉल 5 रनों की जरूरत है। क्या मेगा बड़े हिट के साथ मैच की समाप्ति करेंगे, बिग हिट के साथ मैच को समाप्त करेंगे, ये देखने वाली बातों की जरूरी। नेक्स्ट बॉल, चलिए कोशिश की है, गेंद हवा में है, फॉलो थ्रू में गेंदबाज खुद दौड़ लगाकर इस कैच को पकड़ते हुए, लेकिन जाने से पहले इन्होंने अपना काम कर दिया है, टीम को सेफ पोजीशन पर लाकर खड़ा कर दिया है। और इस वक्त मेगा की अगर बात करें, मेघनाथ घरत की अगर बात करें तो 7 गेंदों का सामना किया है जिसमें 3 6 और 1 सिंगल है। 3 6 और 1 सिंगल यानी 19 रन बनाकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। छोटी सी पारी, लय भारी। भाई स्पीकर घुमाओ ना होता है। देखिए अगर आपको स्पीकर के बाजू में बैठने से तकलीफ हो रही है तो आइए VIP डाइस पे बैठिए प्लीज। स्पीकर को घुमाना नहीं है। न्यू बैटर आए हैं इस वक्त, नीलू। नीलेश न्यू बैटर आए हैं।
और गेंदबाजी की कमान पर नए गेंदबाज के रूप में हम देख सकते हैं रमेश को लाया गया है आउटसाइड द ऑफ स्टंप। ये खराब गेंद थी, अपनी जगह पर खड़े रहे। यहां पर बल्लेबाज जरूर मोहन हिले नहीं, एक ही पोजीशन में खड़े रहे और गेंद को जाने दिया, ना कि छेड़ा। उन्हें पता है ये गेंद एक्स्ट्रा के रूप में कन्वर्ट होगी। ये अच्छी गेंद थी, डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑफ क्षेत्र में वहां पर खिलाड़ी तैनात थे। गेंद को फील्ड किया, थ्रो किया, लेकिन एक रन यहां पर चुरा लिया दोनों ही बल्लेबाजों ने। 3 रनों की दरकार है। स्ट्राइक पर आए हैं नीलेश, जिन्हें प्यार से नीलू कहा जाता है। अब नीलू ये 3 रन बड़े हिट के साथ समाप्त करेंगे मैच को या सिंगल डबल। क्लीन बोल्ड, डांडी गुल। विकेट का पतंग हुआ है, विकेट जरूर गिरा है। न्यू बैटर आए हैं विकास। विकास को भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर। 3 रनों की दरकार है और एक और क्लीन बोल्ड। विकास का विकास हो गया। हैट्रिक विकेट के लिए बर्थडे बॉय गजानन डाकी साहब की तरफ से किती 4 इक्का 1111 रुपए। 4 इक्के 1111 रुपए। अब नवीन ही नया ही कुछ करना होगा, क्योंकि विकास से भी कुछ नहीं हुआ। अब नवीन आए, नवीन को भेजा गया ऑन अ हैट्रिक। अगर ये गेंदबाज हैट्रिक लेते हैं रमेश, तो 1000 रुपए की प्राइज मनी मानश्री गजानन डाक्की साहेब भावा त्यांच्या तर्फे। चलिए अब बैंड किसका बजेगा देखते हैं। बैंड वाले तो आ चुके हैं। प्रकाश पाटिल ने जो मैनेज किया है बैंड मैनेजमेंट में है। नेक्स्ट बॉल ऑन अ हैट्रिक। ओह, बच गए नवीन। सही टाइम पे रिवर्स लगा, नहीं तो दुर्घटना घट सकती थी। रमेश को पहले क्यों नहीं लाया गया? रमेश को अगर पहले लाया जाता तो शायद कुछ बात बन सकती थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। 4 गेंदें अब तक के डिलीवर की है। 4 गेंदों में 2 रन खर्च किए हैं, 1 वाइड के रूप में और 1 रन बल्ले से आया है। ये क्लासिकल स्ट्रोक है। फ्रंट फुट पर निकले थे, कदमों का इस्तेमाल किया था, हल्के हाथों से लॉफ्ट किया था गेंद को। शॉर्ट मिड ऑफ के जो खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से और 2 रन चुरा लिए। स्कोर इक्वल होता हुआ अब जीत के लिए सिर्फ और सिर्फ 1 रन की जरूरत, 1 रन की दरकार। इस मैच को अगर जीतना है तो ये सिंगल रन भी कंप्लीट करना होगा। नेक्स्ट बॉल चिक्की सिंगल और इसी के साथ इस मैच को जीत लिया है टीम कोलचेत।